नमस्कार, हिरा रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्यासाठी एक रांगोळी काढायची असेल तर त्याचं प्रिपरेशन आपण काय करू शकतो त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। थोडक्यात गुढीपाडव्याची एखादी रांगोळी तुम्ही काढत असाल तर मध्ये काढताना अगदीच गुढी कशी काढावी हे तुम्हाला याच्यात आपण दाखवणार आहोत। आशा करणार आहोत की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्कीच बघाल, बघत ही कलाकृती कशी होती आहे। बघा, आपण काही 2 रेषा अशा काढून ठेवलेल्या आहेत आणि इथेच आपण थोडेसे काही टर्न्स याच्यामध्ये आपण ॲड केले, त्याच्यामुळे गुढीचा जो कलश आहे हा आणखी जरा छान दिसत आहे। याच्या बाहेर आता आपल्याला लिंबाच्या ढाळ्या आपण काढणार आहोत, ते सुद्धा खूप छान दिसतील। याच्यामध्ये खरं तर आपण रंगीत तुम्हाला दाखवत नाही, ते आपण ब्लॅक अँड व्हाईट असं दाखवत नाही। सो लेट्स सी कसं होतं। गाठ्या सुटेने आपण काढलेल्या आहेत आणि थोडंसं जरा सिस्टमॅटिकली आपण जर बघितलं, म्हणजे एक साधारणपणे ज्या काही गोष्टी आपण काढत आहोत त्याचं सायझेस जर बघितले आपण, तर जर साडीपेक्षा लिंबाचे ढाळे जरासे मोठे झालेत आणि ठीक आहे, म्हणजे एवढं काही हरकत नाही। परंतु जे आता कदाचित आपल्या या बघणाऱ्या लोकांपैकी कदाचित काही टीचर असेल ते म्हणतील काय सर, साडींपेक्षा खरं तर लिंबाचा ढाळाच मोठा काढलेला आहे आणि ज्या काही गोष्टी तुम्ही काढत आहात ते थोडंसं सिस्टमॅटिकली त्या प्रमाणात असणं अपेक्षित आहे। काठीपेक्षा कलशच खूप मोठा आहे, यात थोड्या काही चुका झालेल्या आहेत आणि त्या मी मान्य करतो। मला असं वाटतं की ही कलाकृती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। ज्या चुका याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या थोड्याशा
न करता तुम्ही याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने करून नक्कीच ट्राय करा. अर्थात ही काठी थोडीशी आणखी लांब घेऊ शकतो आपण, परंतु जी काही जागा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार आपण ते खूप इझिली तसं करायला म्हणजे आपण तसं करू शकतो. आशा करत आहोत की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर आवर्जून सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या कलाकृती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे इरा क्रिएशन्स हे सुद्धा तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून शिकू शकता. अर्थात त्याला जास्त परिश्रम आहे. अगदीच 1-2 बॅचेस केलेत आणि अशा पद्धतीच्या कलाकृती तुम्ही करू शकाल असं नाही होणार. याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जास्तीत जास्त बॅचेस तुम्हाला करावं लागतील. परंतु अशा पद्धतीची कलाकृती करताना बेसिक किंवा ॲडव्हान्स जरी तुमचं झालं असेल तरीसुद्धा तुम्ही हे यातलं बऱ्यापैकी करू शकता. अशाच पद्धतीच्या काही कलाकृती आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्याच्यावरून पाहू शकता. संपूर्ण कलाकृती रंगीतसुद्धा अर्थात आपण केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडेल. अशा पद्धतीच्या काही कलाकृती तुम्हाला नक्कीच आवडतील. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.